सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 11 मे 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. कोरेगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या विवाहाचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. कोरेगाव तालुक्यात गुप्तपणे अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्याचा प्रयत्न सुरू असताना सातारा पोलिसांनी वेळेत धडक कारवाई करून हा प्रकार उघडकीस आणला. पोलीस, महिला व बालविकास विभाग आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी पोहोचत नियोजित बालविवाह रोखला. विश्वसनीय माहितीनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत संबंधित ठिकाणी भेट दिली. चौकशी दरम्यान मुलगी कायदेशीर वयापेक्षा कमी वयाची असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पालक व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची स्पष्ट सूचना दिली. अल्पवयीन मुलींच्या विवाहामुळे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक आयुष्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगत समुपदेशन करण्यात आले. सरकारी नोकरीच्या आमिषाने 63 लाखांचा गंडा. उच्च पदावर कार्यरत असल्याचा बनाव करून सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत सातारा, कोल्हापूरसह विविध भागातील लोकांची तब्बल 63,80,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दोघांनी मुंबईत मोठ्या ओळखी असल्याचा दावा करत शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे मोठी रक्कम मागण्यात आली. कराड येथील फ्लॅटमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून करून काम निश्चित होईल असा विश्वास दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर रोख स्वरूपात तसेच ऑनलाईन व्यवहाराद्वारे टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम स्वीकारण्यात आली. नोकरीची ध्येय जाहीर होणार असल्याचे सांगत वारंवार पैशाची मागणी करण्यात येत होती. फिर्यादीकडून एकूण 29 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारी रुग्णालयात खासगी डॉक्टरांची जाहिरात. फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील पकार. फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये चक्क एक खासगी हॉस्पिटलची जाहिरात लावण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील केस पेपर विभागासमोर तसेच मुख्य प्रवेशद्वारातच खासगी डॉक्टरांचा स्टँडी लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारी रुग्णालयामध्ये खासगी डॉक्टरांची चिठ्ठी देणे, बाहेरील औषधी सुचवणे अथवा रुग्णांना खासगी रुग्णालय उडवणे यावर नियमानुसार बंदी असताना थेट रुग्णालय परिसरात खासगी हॉस्पिटलची जाहिरात झळकणे गंभीर मानले जात आहे. त्यामुळे संबंधित खासगी डॉक्टरांसोबत कोणाचे लागेबंदी आहेत का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ही जाहिरात कोणाच्या परवानगीने लावण्यात आली, प्रशासनाला याची माहिती होती का, याबाबत सातारा जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा. उमरस ते सातारा प्रवासादरम्यान महिलेची राहिलेली सोन्याची दागिने असलेली पर्स केली परत. उमरस ते सातारा प्रवासादरम्यान एक महिलेची पर्स बसमध्ये राहिलेली होती. या पर्समध्ये सुमारे 1.5 तोळे सोने, पैंजण तसेच 2,000 रुपये रोख रक्कम होती. ही बाब लक्षात येतात चालक VBBC आणि वाहक SS पडवळ यांनी पर्स सुरक्षित ठेवत संबंधित महिलेचा शोध घेतला. तपासानंतर संबंधित महिला सापडल्यावर तिची पर्स तिला परत करण्यात आली. पर्समधील सर्व साहित्य जसे तसे असल्याने महिलेने समाधान व्यक्त करत कर्मचाऱ्यांचे आभार मानले. एसटी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे प्रवाशांचा एसटी प्रति विश्वास अधिक दृढ झाला असून समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. साताऱ्याचे तिरंदाज साहिल जाधवचा तिरंदाजी वर्ल्ड कप मध्ये ऐतिहासिक पराक्रम. वैयक्तिक कांस्य पदक जिंकून रचला नवा इतिहास. आईच्या त्यागाचेही केले चीज. साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवत नवोदित तिरंदाज साहिल जाधवने चीनमधील शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत वैयक्तिक कांस्य पदक जिंकून नवा इतिहास रचला. कारकिर्दीतील केवळ दुसरीच विशिष्ट स्पर्धा खेळणाऱ्या साहिलने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे पहिले पदक मिळवून देण्याचा बहुमान पटकावला. कोरोना काळात वडिलांची नोकरी केल्याने जाधव कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. अशा कठीण परिस्थितीत मुलाचे स्वप्न भंगू नये म्हणून साहिलच्या आईने स्वतःचे दागिने विकून त्याला धनुष्यबाण व खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले होते. आईने दिलेल्या पाठबळाची साहिलने जागतिक स्तरावर सुवर्ण यश मिळवून चीज केले आहे. त्यामुळे सध्या सातारासह संपूर्ण देशातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सातारा शहरातील पाण्याचा रंग झाला पिवळा. नागरिक भयभीत. पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी. सातारा शहरातील पश्चिम भागातील काही पेटांमध्ये रविवारी नळांना अचानक पिवळसर पाणी आल्याने खळबळ उडाली. सुट्टीच्या दिवसाचा रंगमिश्रित पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये भीती वातावरण निर्माण झाले होते. कुठेतरी जलवाहिनी फुटल्यामुळे किंवा सांडपाणी मिसळल्यामुळेच पाणी दूषित झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. सातारा पवई नाका परिसरातून दुचाकीची चोरी. सातारा पवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरीची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: विनायक जिजाबाज कदम, राहणार कानडवाडी, तालुका सातारा यांची पवई नाका या परिसरात बडिया पेट्रोल पंप परिसरात लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघोली तालुका कोरेगाव पुलाचे काम संथ गतीने. नागरिक त्रस्त. वाई वाटर मार्गावरील पर्यायी रस्त्याची दुरावस्था. वाई वाटर मार्गावरील वाघोली नजीक सुरू असलेल्या पुलाच्या कामाला तब्बल वर्षभराचा कालावधी उलटून गेला असतानाही काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुलाचा पाया पूर्ण झाला नसून सध्या वरच्या पिल्लेचे काम सुरू असले तरी तेही अर्धवट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा पूल पूर्ण नेमकं कधी जाणार असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. पुलाच्या कामामुळे मुख्य रस्ता बंद असल्याने स्थानिकांसह बाहेरून येणारा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना तब्बल 7 ते 8 किलोमीटरचा वासा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यातच पर्यायी रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोणंद येथील माऊली नगर मधून जीपची चोरी. लोणंद येथील माऊली नगर मधील वसीम दिलावर कुरेशी यांच्या मालकीची घरासमोर लावलेली क्रुझर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. कुरेशी यांनी त्यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत फोर्स कंपनीची क्रुझर पार्क केली होती. पहाटेच्या वेळी अज्ञाताने ती लंपास केली. या प्रकरणी लोणंद पोलिसात वसीम कुरेशी यांनी फरियाद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनाप्रमाणात देशी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक. शिरोळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्ह्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत एका तरुणाला विनाप्रमाणात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. तेजस राजेंद्र मोठे वय 20 राहणार धनगरवाडी तालुका खंडा असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भुईंज व शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा नियोजित असल्याने कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिरोळ पोलिसांकडून अवैध अग्निशस्त्रांचा शोध, गस्त आणि गुप्त माहिती संकलन मोहीम राबवण्यात येत होती. दिनांक 8 रोजी एका व्यक्तीकडे विनाप्रमाणात देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळातून संशयित शोध घेत त्याला ताब्यात घेतले. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.